गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरु आजच्या कथेबद्दल काय सांगा? आजच्या कथेबद्दल काय सांगा? आजच्या कथेबद्दल काय सांगा? आजच्या कार्यक्रमाविषयी आजच्या का पूर्ण कार्यक्रमाविषयी पूर्ण कार्यक्रम माहीत काहीतरी सांगा. पूर्ण सांगतो. अधिक महिन्याचा पूर्ण कार्यक्रम झाला. हो देवस्थाननी आम्ही केलेला आहे. 17 मे ते 15 जून पर्यंत पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक महिना. तर 3 वर्षानंतर हा अधिक महिना येतो. पुरुषोत्तम मास याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुण्याचं काम केलं जातं. करा कारण संत महात्म्यांनी शास्त्रांनी सांगितलं आहे की अधिक महिन्यात भगवंताचं जेवढं नाव घ्याल तेवढं आपल्या 3 वर्षाकडनं किंवा आपल्या आयुष्यात घडलेल्या दोषाचं परिहारण होतं. म्हणून अधिक महिना या पुरुषोत्तमामध्ये प्रत्येक ठिकाणी संस्थांनी कुठे जळगाव येथे गणेश याग केला, धुळे येथे शिवशक्ती याग केला, चाळीसगावला राम याग केला, नगरला विष्णू याग केला, पुण्याला दत्त याग केला, नाशिकला 27 कुंडी राम याग केला आणि नगरला विष्णू याग केला. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 6 जून ते 13 जून आयोजित केलेला. त्याच्यासाठी प्रत्येक शहरामध्ये अंबेडकर सेवा संघ या शिष्य परिवाराने हा कार्यक्रम घडवून आणला. संभाजीनगरमध्ये अंबेडकर सेवा संघाने ज्ञानेश्वरी पारायण करायचं या निमित्ताने म्हणून ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केलं आणि त्याप्रमाणे आज या दिवसाला 5 दिवस पूर्ण झाले. यशस्वीरित्या साधारण 4,500 ते 5,000 लोक ज्ञानेश्वरी पारायणाला बसले. सकाळी 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर गाथा भजन, त्याच्यानंतर भोजन, दुपारी एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन, त्याच्यानंतर हरिपाठ, नंतर हरिकीर्तन. हे 5 दिवसात आतापर्यंत यशस्वीरित्या पार पडली. याला कारण जनतेला ही आध्यात्मिक शक्ती कशी असावी त्याच्यातनं हा सर्व सहभाग, सर्व परिवार, अनेक याच्यातले लोक इथे येऊन त्याचा श्रवणाचा लाभ घेत आहे, या आनंदाचा लाभ घेत आहे. एकच सांगायचं आहे की हा संस्कृतीचा भाग, संस्कृती त्याच्यातनं घडून आणण्याचा एक प्रयत्न आहे आणि प्रयत्न होतोय. संत महात्म्यांनी जे काही परंपरा लावून दिल्या आहे, काही शास्त्रांनी ज्या परंपरा शास्त्र सांगितलं त्याप्रमाणे इथे सर्व गोष्टी संस्थान सद्गुरू सखाराम महाराज संस्थान यांच्या परिवारातनं हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतात. आमच्यावर पुरुषोत्तमाची कृपा झाली म्हणून आम्ही हे कार्यक्रम आयोजित केले आणि ते यशस्वीरित्या पार पडले. ही भगवंताची कृपाच समजायची. आणि परिवाराने अंबेडकर सेवा संघाने संभाजीनगर यांनी सर्वात चांगली मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पाडलाय. दररोज कमीत कमी 8 ते 10,000 लोक इथे येऊन भोजन करतायत, श्रवणाचा लाभ घेत आहेत आणि तो त्यांना आनंद आहे. जिथे आनंद आहे तिथे अनंत आहे आणि अनंत आहे तिथे आनंद आहे. इथे मंडपात आल्यानंतर तो सर्व देहभान विसरून जातो. त्याला एकच कारण की इथे आनंदाचं वातावरण आहे. तिथे नामसंकीर्तन सतत चालू असल्यामुळे या गोष्टी इथे घडतात. इथला ॲड्रेस आणि किती दिवस सांगा? इथला ॲड्रेस सांगा आणि किती दिवस सांगा? रामलीला मैदान जैन सेवन मध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पूर्वी आम्ही बहिराम पाटील या शाळेमध्ये करत होतो, पण ती जागा पुरली नसती म्हणून इथे हा कार्यक्रम आयोजित केला. आम्हाला महानगरपालिकेने आणि इथल्या मेंबरांनी चांगलं सहकार्य केलं. या सहकार्याबद्दल त्यांनाही आशीर्वादाचा हे आहे. नगरपालिकेच्या सर्व लोकांनी चांगलं काम केलं, करत आहेत. पाण्याचं, स्वच्छतेचं महानगरपालिका चांगलं काम करते आहे. इथल्या मेंबर लोकांनी आणि उपमहापौर हे सर्व तिथे
दीक्षक करताय त्यांनी तिथे जरी आले नाही तरी ते इथे येऊन त्याचं सर्व व्यवस्था ते करतायत. भक्तांना काय सांगणार भक्तांना काय सांगणार भक्तांना पुरुषोत्तम मासामध्ये अधिक पुण्य मिळण्यासाठी नामसंकीर्तन हे केलं आहे. त्यांनी आता श्रवणाचा लाभ घेऊन आपल्या पत्रात पुण्य टाकायचं आहे. किती तारखेपर्यंत आहे? हा 6 जून ते 13 जून पर्यंत हा करेल. 13ला कालाचं कीर्तन.